शेवटचं चरण आहे ते आपण साहित्याची खासियत आहे त्याच्यात. ज्ञानेश्वर महाराजांची भाषा ही उकारांत आहे. तनु मनु तेच करू जाणे. देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु म्हणे निवृत्तीदासु अवधारी अजी सोनियाचा दिन वरुषे अमृताचा धनु अजी सोनियाचा दिन अजी सोनियाचा दिन वरुषे अमृताचा धनु अजी सोनियाचा ही त्याची उत्तम उदाहरण आहे. त्यातली मौज अशी माणसं देवाला तनानं शरण जातात पण मनानं जात नाही. मन इतकं बेकार आहे ते सांगायला एक स्वतंत्र कीर्तन केली पाहिजे. मनाच्या संबंधानं साहित्यात इतकं लिखाण आहे की तत्वचिंतकांनी लेखकांनी कवींनी मनाच्या बाबतीत इतकं लिहिलंय एवढं लिहून सुद्धा त्यांचं मन भरलं नाही असं मन आहे. मनाची विलक्षण गोष्ट आहे. अतिचंचलपणा हे मनाचं फार मोठं लक्ष आहे. एवढे बसलाय ना हजारो त्यातले कित्येक मनानं घरी गेले असते. तुम्ही कशाला मी आत्ता बारामतीला जाऊन आलो तर क्षणार्धात मन एकदम बेकार आहे. कवयित्री बहिणाबाईंनी असं वर्णन केलंय. फार सुंदर लिहिलंय त्या बाईंनी. फार सुंदर. मन वडाय वडाय उभ्या पिकातल लोर किती हाकला हाकला फिरी येत पिकावर. त्या कवितेमध्ये सर्वात मला काय आवडत असेल त्या कवितेतलं तमन जयहरी जयहरी त्याचं न्यार रे तंतर आरी चुसाप वरा त्याले उतारे मंतर. बहिणाबाई बेकार आहे मन बेकार. पण ज्ञानेश्वर महाराजांचं मन किती उन्नत आहे सांगायला असं स्वतंत्र काही सांगितलं पाहिजे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मी तनानं आणि मनानं तुझा दास झालो. तनु म्हणून शरण एक अवघड गोष्ट. या जिल्ह्यामध्ये श्रीगोंदा नावाचं गाव आहे. नगर जिल्ह्यातच आहे. इथली गोष्ट आहे. महसुलामध्ये त्याचं जुनं दप्तरी नाव आहे ते चांभार गोंद असं. आता ते श्रीगोंदा केल्यानंतर आमच्या बारामतीचं जुनं नाव भीमथडी आहे. नंतर बारामती झाले. ते जे गाण्यामध्ये आले ना राजांच्या पागा तिथं होत्या. भीमथडीच्या तटाना या यमुनेचे पाणी पाजा. भीमथडी नाव आहे.
शिरूर आत्ता झालं नाही तर पूर्वी घोड नदीच होती. तसं श्रीगोंदाचं पूर्वी नाव चांभारगोंद होतं. त्यातली गोष्ट आहे. फक्त सांगतो तुम्हाला, इकडे लक्ष द्या. एक वैदिक होते, शास्त्री होते, गणपत्य होते. प्रातःसमयाला चतुर्थीला तामणामध्ये गणपतीची मूर्ती घेतली आणि गणपती अथर्वशीर्ष तोंडाने म्हणत अभिषेक चालू होता. ओम गणानान्त्वा गणपती हवामहे, अभिषेकाचं पाणी त्याच्यावर संततधार धरली आणि तोंडाने गणपती अथर्वशीर्ष चालले. त्वमेव केवलम कर्तासि त्वमेव केवलम हर्तासि. मनात लगेच विचार आला, काल बाजारात गेलो, भाजीवालीकडनं 2 रुपयाची मेथीची भाजी घेतली, 5 रुपयाचं नाणं दिलं, ती 3 रुपये तिने परतच दिली नाही. त्वम चत्वारि वाक्पदानि. श्लोक चालू आहेत, मंत्र चालू आहेत. याच समयाला त्याची ज्येष्ठ सून जी होती, ती सून अंगणामध्ये रांगोळी घालत होती. सडा संमार्जन करून रांगोळी घालण्यात मग्न असणारी त्या शास्त्री बुवाचा एक मित्र तिथं आला. मी सहज विचारलं, शास्त्री बुवा आहेत का घरात? ती सुज्ञ असणारी, अतिंद्रिय शक्तीचं ज्ञान असणारी सुनबाई तिने क्षणार्धात उत्तर दिलं. ते म्हणले, मामांजी आताच मंडईत गेले. त्या माणसाला कळलं नाही की सकाळचे 6 वाजता मंडईत काय काम आहे. तो आला तसा निघून गेला आणि सायं समयाला त्या दोघांची भेट झाली. तर त्याने त्या शास्त्री बुवाला विचारलं, सकाळी 6 वाजता तुमच्या घरी आलो होतो, 6 वाजता मंडईत काय काम होतं? ते शास्त्री महाराज म्हणले, आज चतुर्थी होती, मी पूजा करत होतो. गणपती अथर्वशीर्षाची आवर्तनं चालू होती, मंडईत काय काम? हे बघा म्हणले, कोणी दुसऱ्याने सांगितलं असतं तर पटलं नसतं, तुमच्या सुनेनेच सांगितलं. जे शास्त्री बाबा घरी तणतणत फणफणत आले आणि सुनबाईची खैरात काढली, म्हणाले, घरात असताना सांगितलं, होय मंडईत गेलो. तांब्यावर पाणी दिलं, त्यांना पाणी प्यायला दिल्यानंतर शांततेने विचारलं, क्षमा करा मला, मी रांगोळी घालत होते, तुम्ही गणपती अथर्वशीर्ष म्हणत होता, पण गणपतीवर संततधार करत अभिषेक करत असताना मनामध्ये काल 2 रुपयाची मेथीची भाजी घेतली आणि 3 रुपये तिच्याचकडे राहिले भाजीवालीकडं, हा मनात विचार आला का नाही? एवढे मोठे शास्त्री होते पण ते विरघळले. म्हणले, हे तुला कसं कळलं? ते कळलं नंतर, पण तुमचा देह इथं बसला होता आणि मन भाजी मार्केटमध्ये होते, म्हणून मी सांगितलं गेलेत मंडई, त्यात माझी काय चूक झाली म्हणते. तुमचं प्रेत मांडल्यासारखं शरीर इथं होतं. जवळी नाही चित्त काय मांडी येले प्रेत, ही संतांची भाषा आहे. जर तन तिथं असेल आणि मन जर नसेल तर त्याचा काहीच उपयोग नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मी तनानं दर्शलो आणि मनानं दासालो, गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना, आणून विसंबे हरी जगत्रय जीवना. हा अभंगाचा काहीसा अर्थ सांगितला. हाताने टाळी आणि मुखांना भजन करा आणि मग या मंथनानंतर निघणारं लोणी ते तुमच्या हातात देणार आहे आणि मग समारोप करणार आहे. सर्वांनी आधी मोठ्या आनंदानं आणि टाळी वाजवून भगवत चिंतन करा. विठोबा रखुमाई आठविता, सोनयाचा दिवस नाम आठविता. म्हणजे नाम आठवणं हा आयुष्यातला सोन्याचा दिवस आहे, लक्षात ठेवा. हे कधी नाही विसरलं पाहिजे. सोनयाचा दिवस नाम आठविता, आजी अमृते पाहाला रूपी प्रगट पै झाला. म्हणजे नाम आठवणं हा सोन्याचा दिवस आणि ज्याचं नाम घेतो आहे तो नामी प्रगट होणं हा अमृताचा दिवस, असं ज्ञानेश्वर महाराजांनी आमच्या समोर मांडलं. आणि आज तो दिवस आमच्यामध्ये उगवला तो कोणता असेल की आज आमच्या गावामध्ये श्री संत गोपाजी बाबांच्या मूर्तीचं अनावरण आहे. आमचा सोन्याचा आणि अमृताचा दिवस आहे. त्याच्या खूप संकल्पना मांडू शकेल मी, त्या सांगतोय आता. इकडे लक्ष द्या. तेच टॉप सिक्रेट मी सांगणार होतो आता. अनेक गोष्टी याला अनुषंगानं सांगता येतील की ज्या आज तुमच्या या सगळ्या समारंभाला अत्यंत ललांभूत अशा आहेत. त्यातली पहिली गोष्ट, इकडे लक्ष द्या. एक, नाम आठवणं हा सोन्याचा दिवस आणि नामी त्याचं दर्शन होणं हा अमृताचा दिवस. या शेवटच्या चरणाचा विचार करू जाता आणखीन एक उत्तर सापडतंय. तनानं देवाचा दास होणं हा सोन्याचा दिवस आणि मनानं दास होणं हा अमृताचा दिवस. हा दुसरा मसुदा त्या ठिकाणी पाहायला मिळेल. तुमच्या बाबतीमध्ये काय घडेल आजच्या या प्रसंगी, तर सर्वात मोठी गोष्ट, तुमचा 50वा महोत्सव हा तुमचा सोन्याचा दिवस आणि बाबांच्या मूर्तीचं अनावरण हा अमृताचा दिवस. हा या उत्सवातल्या अभंगाचा मुख्य हेतू मी या ठिकाणी विशद केला. आणि आणखीन एक
चांगलं कोंदण या समारंभाला लागले की तुमचा 50वा सुवर्ण महोत्सव आला. याचा अर्थ 50 वर्ष पूर्ण झाली आणि तुम्ही 50 वर्ष साजरी करत असताना योगायोगानं हे वर्ष गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेचं शताब्दी वर्ष आहे. म्हणजे याचा अर्थ असा की तुमचा सोन्याचा दिवस शताब्दी वर्षात आला. हाही एक अमृताचा दिवस म्हटला पाहिजे. अवघ्या महाराष्ट्रामध्ये आज सद्गुरु जोग महाराजांच्या शिक्षण संस्थेचा आम्ही सारे लोक शताब्दी महोत्सव साजरा करत असताना त्याच कालखंडात हा उत्सव यावा ही एक अपूर्व योगायोगाची गोष्ट म्हणावी लागेल. समारोप करतो या प्रसंगी. हातामध्ये काही मिनिटं शिल्लक असताना हे सारे विशेष अतिथी बसलेले समोर. पण मी या समारंभाला व्यस्त कालखंडात सुद्धा आलो. याचं कारण काय असेल? या बहादूरपूरचं दर्शन घेण्यासाठी ब्रह्मलीन गोपाजी बाबांच्या या समारंभात सम्मिलित होण्यासाठी आलो. याचं कारण काय असेल? तर वारकरी पंथाचं कार्य करत असताना, कामकाज करत असताना एक अत्यंत प्रिय व्यक्तिमत्व माझ्या मित्रवर्तुळात आहे आणि ते आहेत परमश्रद्धेय हरिभक्तीपरायण पांडुरंग महाराज गिरी वावीकर, की ज्यांनी आपलं संपूर्ण जीवन वारकरी पंथाकरता समर्पित केलंय. आज मला आणखीन एक अनुबंध इथे लक्षात ठेवायला पाहिजे आणि तो कोणता असेल तर त्यांचं पितृचरण, अर्थात परमश्रद्धेय वैकुंठवासी गुरुवर्य रामगिरी बाबा वावीकर. खूप मोठं व्यक्तिमत्व होतं. मी त्यांची काही कीर्तनं ऐकली माझ्या साधक अवस्थेमध्ये. खूप सुंदर कीर्तन करायचे, विनोदी कीर्तन करायचे आणि खूप रंगून कीर्तन करायचे. आणि आज मला हे वाटू लागलंय की रामगिरी बाबांनी या उत्सवाची मुहूर्तमेढ रोवली, या उत्सवाचा प्रारंभ केला आणि त्याचा सुवर्ण महोत्सव त्यांच्या पुत्राच्या कारकिर्दीत व्हावा ही एक आनंदाची गोष्ट आहे पांडुरंग महाराजांच्या कारकिर्दीमध्ये की त्यांनी सुवर्ण महोत्सव केला. आणि भविष्यामध्ये माझं तर मनोगत असं असेल की आरंभ रामगिरी बाबांनी केला, सुवर्णमध्ये पांडुरंग बाबांनी केला आणि याचे शताब्दी महोत्सव कृष्णा महाराज करतील असा उत्साह अधिबंध पुढच्या काळामध्ये निश्चित स्वरूपानं असेल. मला आनंद एका गोष्टीचा झाला की हे गाव गिरी घराण्याशी 50 वर्ष प्रामाणिक राहिलं. या गावाचं कौतुक आहे. आणि गिरी घराणं तुमच्या गावाशी 50 वर्ष अनुबंधित राहिलं ही तुमची सुद्धा फार मोठी पूर्वपुण्य आहे, लक्षात ठेवा. 3 पिढ्यांनी या गावामध्ये वारकरी पंथाचं काम केलं. या घराण्याला धन्यवाद दिले पाहिजेत की ज्यांनी स्वतः झिजले. इतकं सोपं नाही आपण जितकं समजतो तितकं, लक्षात ठेवा. वारकरी पंथाची घराणीच्या घराणी आज वारकरी संप्रदायाच्या विचाराला तळागाळात पोहोचवण्यासाठी कार्यरत आहेत. त्यामध्ये कदाचित आपल्याला हे सारं चिंतन करावं लागेल की आमच्या वारकरी संप्रदायातलं वास्कर घराणं असेल, देहूकर घराणं असेल, शिरवळकर घराणं असेल, आमची परंपरा दिव्य असणारी देगलूरकर परंपरा असेल, या साऱ्या परंपरांनी वारकरी संप्रदायाचं ऋण घराघरात नेऊन पोहोचवलंय. सर्वांना माझं आवाहन आहे शेवटच्या टप्प्यामध्ये, सगळ्या तरुणाईला आवाहन आहे की 50 वर्ष आम्ही संपन्न करताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, वाईट खाऊ नका. माझं सगळ्यांना आवाहन आहे, वाईट खाऊ नका. मांसाहार आपला आहार नाही, वाईट खाऊ नका. वाईट पिऊ नका. नाही तर बरीचशी माणसं संध्याकाळी 7 नंतर पाऊले चालती, पंढरीची नाही म्हणालो मी अजून, दुकानाची वाट, वाईट परिस्थिती आहे महाराज. काही घराणीच्या घराणी उद्ध्वस्त झाली केवळ व्यसनापायी. सांगलीला माझं जाणं आहे. सांगलीला आता इकडे जसं आलो नगरला तसं सांगलीला एक आमचं नित्य उतरायचं घर आहे. तर 40 माणसं आहेत त्या घरात. नवनाथ 40 39 लोकांनी माळ घातली. 39. आणि ते म्हातार बाबा, त्यांची बायको, त्याला 4 सुना, 4 मुलं. त्या 2 नंबरचा मुलगा अजून माळ घालत नाही. जो 55 वर्षाचा झालाय, तो म्हातारा 80 वर्षाचा आहे. मी आत्ता गेलो होतो नाथषष्ठीच्या कालखंडात, तेव्हा त्या म्हातार बुवाला सांगितलं त्याला माळ घाला तुमच्या 2 नंबरच्या मुलाला. आणि 39 लोक माळ तर झाले, तेवढाच राहिलाय घरात. किंवा तो दूरदृष्टी असणारा म्हातारा म्हणाला त्याला नाही माळ घालायची. तर मी म्हटलं का बुवा? तो म्हातारा म्हणाला तो पाहुण्यासाठी ठेवलाय. किती माणूस दूरदृष्टी असेल की एखादा पाहुणा जर रविवारी आला, म्हटलं चांगला नमुन्यावारी ठेवलाय तुम्ही त्याला.
मी माझा अनुभव संपन्न जीवन आहे, गेली 36 वर्ष काम करतोय. गुरुजी तुम्हाला सांगा, एक घटना माझ्या आयुष्यात लिहून, कदाचित आत्मचरित्र मी लिहिलं ते तर देणार आहे, सुभाष महाराज देणार ते, असं एक गोष्ट झाली माझ्या आयुष्यात. ऐकायची. मागच्या वर्षी एक घटना घडली की माझ्या कीर्तनाला कोण आलं असेल असं तुम्हाला वाटतं? अनेक लोक येतात वेगवेगळे. कीर्तनात कुणी येऊन बसेल. मला विलक्षण आश्चर्य वाटलं, माझ्या कीर्तनात येऊन एक व्यक्ती बसली आणि त्या व्यक्तीचं नाव आहे बापू बिरू वाटेगावकर. येऊन बसले, मिशा फेटा, मला काय माहिती ते बापू बिरू. बापू बिरू तुम्हाला माहित नसेल, पण अव्वल दरोडेखोर बापू बिरू वाटेगावकर, त्याच्यावर सिनेमा निघालाय बापू बिरू वाटेगावकर. 7 खून केले त्याने, 7 सख्या मुलाला मारलं, 7 खून केले आणि निरगुडीच्या लाकडात जाळले. हे विशेष आहे. सजा झाली, पण ती सगळी सजा भोजली बापू बिरूनं. पण तुरुंगामध्ये गेल्यानंतर बापू बिरूंनी आमूलाग्र क्रांती झाली, गळ्यात तुळशीची माळ घातली.